आणि जिथे जिथे नियमानुसार सगळे इलिगल पब तुटले पाहिजे. 24 तासामध्ये कारवाई करू. 24 तासामध्ये बंद केलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला वाटतं की कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे ती पण एक मिनिट साहेब आमचं ऐका, माझं पुणेकर म्हणून ऐका, एक बाप म्हणून ऐका, एक मुलाचा बाप म्हणून ऐका, पुणेकर म्हणून ऐका. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचे रिपीट मागवलं आणि याच्यामध्ये बंगल्यामध्ये होतात, याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होतात, त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये पण तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत. अहो हे सगळे दिसते साहेब आम्हाला. भोगामध्ये काय चाललंय, कुठं परवानगी आहेत, कुठं पेमआरटीच्या परवानगी आहेत, पोलीस अधिकारी पार्टनर आहेत. भोगाव ज्या ठिकाणी आहे त्या तळ्यातून निसर्गाची वाट लावली तिथं तालुक्याच्या महापूर आज तिथे सुद्धा ऍक्शन घेतलेत सर आपण. ऍक्शन घेतले वर्षभर बोलता ना साहेब, वर्षभर मी बोलतो, वर्षभर एक बोलत नाही साहेब. भोगावच्या बाबतीत तुम्ही मी इतक्या वेळा बोलताना तुम्ही एकदाही मला भेटले नाही किंवा नाही. आपण किती वेळा बोललोय सर फोनवरती बोललोय सर, या विषयावर भरपूर वेळा बोललो. आणि या विषयामध्ये साहेब अत्यंत गांभीर्याने तुमच्या काही चुका झाल्या असतील नसतील त्या तुम्ही आता ठरवा. आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे. जे झालं ते आता परमेश्वराला माहिती आहे, पण याच्यामध्ये आंधळेताई बोलतात, दादा तर आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी तुम्हाला 1-2-3 मुद्दे सांगितले. आपला एरिया ठरला त्या एरियामध्ये एवढे दादा एवढे सिनियर आहे, दादांचं सुद्धा म्हणण्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय करू. असं नाही म्हणत आहे की मी डिनाय नाही करत, व्हेरीफाय करू. माझ्या म्हणण्यानुसार मी महानगरपालिकेत 25 वर्ष नगरसेवक आहे. आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला बी पट्टा लावतात ना, पिठाच्या गिरणीला. एक मिनिट ऐका ना, पिठाची गिरणी बी चालू होत नाही म्हणजे अजून विचार. आणि 500-500 स्क्वेअर फूटचे बार, 5,000 स्क्वेअर फूटचे बार चालतात कशा मात्र. आमच्याकडे एक मिनिट ऐका ना, परवानगी आहे त्यांनाच दिले गेलेले. नंतर त्यांनी अंतर्गत काही बदल केला असेल किंवा बाहेर केला असेल तर माहिती कारवाई करू ना. कारवाई केलीत आम्ही. कधी करायची कारवाई केली मॅडम. अर्जुन सुद्धा आपल्याला हवाय 12 तास, 24 तास, 48 तास, 72 तास. मॅडम हे तुम्ही सांगितले नाव सगळ्यावरतीच कारवाई होईल. सगळ्यावरती कारवाई करेन मी. तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे. परत आम्ही व्हेरीफाय करू, परत व्हेरीफाय करू. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस सोपं उदाहरण सांगतो. राजीव गांधींनी संगणक आणला, त्याचा उपयोग करा. गुगल मॅप बघा, महिन्याभरात कुठं कुठं 4 वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बार. 54 बार बंद केलेत ताई, 54 बार बंद केलेत कालपर्यंत. आज परत आम्ही काय प्रस्तावित केलेले आणि याच्यामधले कोणते नाव आहेत ना ते सुद्धा बंद करा. त्याच्या आधी पण केल्यात. महिन्याभरात 108, 104 कारवाई केली. 19 तारखेच्या आधी 104 गुन्हे दाखल केलेले त्या विभागाने. याच्यामध्ये तुम्ही काय काय याच्यावर कारवाई करू शकता मला सांगा, तुम्हाला अधिकार. सर आमच्याकडे डिपार्टमेंटल आम्ही जे काही त्यांना आम्ही प्रिमायसेस अप्रूव्ह करून दिलेला आहे त्याप्रमाणे ते प्रिमायसेस आहे का नाही, रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही, परमिट रूमच्या बाहेरच्या व्यतिरिक्त काय विक्री होते काय, या बाबतीत आम्ही पण व्हेरीफाय करू. त्याच्यावरती आम्ही गुन्हा विसंगती विभागाचा विसंगती अरे थांबा ना बाबा, विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो आम्ही. विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती एक नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोकॉज नोटीस देतो, 7 दिवसाची मुदत देतो. त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं. त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सुमोटो पुढे ऍक्शन पुढे पाठवतो. फौजदारी कारवाई करू शकतो. फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमायसेसच्या बाहेर कुठे जर फौजदारी कारवाई करू शकतो. फौजदारी पण आम्हाला अधिकार आहेत पण प्रिमायसेस मध्ये नाही, प्रिमायसेसच्या बाहेर. एक मिनिट. हा सर मी तुम्हाला तुम्ही फौजदारी कारवाई करू शकतो प्रिमायसेसच्या बाहेर. किती लोकांवर फौजदारी? 4000 लोकांवरती वर्षभरामध्ये कारवाई केलेली. लोकांवर कारवाई. त्याच्यामध्ये पब म्हणजेच हे FL3 लायसन आहे. FL3 ला सर माझं म्हणणं आहे सर FL3 ला थोडक्यात तुमचा विषय तुम्ही म्हणले एवढ्या लोकांवर कारवाई केली. आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का एखाद्या केस? आहे तुम्हाला दाखवतो मला. मी किती नाही ज्या माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही माझ्याकडे मी देतो. मला म्हणूनच म्हणायचं की 24 तास मॅडम तुमच्याकडे तुमचे अजून पण काय ऐका ना मॅडम. निहित काळ सांगा. हा तर मला तुम्हाला सहकार्य करू ना, तो काळ सांगा ना तुम्ही.